सोमवारी दिवसभर वाटत होतं आत्ता येईल, मग येईल, सोशल मीडियावर येईल, टीव्हीवर येईल, कुठेतरी येईल, पण उमेदवारांची यादी काय आली नाही. सगळा दिवस काँग्रेस आणि ठाकरे गटामधले वाद, दिल्लीतून आलेल्या बातम्या यावर निघाला, पण यादी नाही, त्यामुळे ब्रेकिंग न्यूज नाही. दिवस कोरडाच गेला होता. तेच रात्रीच्या सुमारास बातमी आली. पुणे सातारा रोडवर खेड शिवापूर टोल नाक्याजवळ पोलिसांनी गाडी पकडली. गाडीत 5 कोटींची रक्कम. विषय खळबळजनक होता. बातमी फुटली, ब्रेकिंग न्यूज आली आणि सगळीकडे चर्चा होऊ लागली. मग गाडीच्या नंबरवरून गाडीचे मालक कोण याच्या बातम्या आल्या. गाडी सांगोल्याची निघाली, त्यामुळे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील चर्चेत आले. त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप केले. शहाजी बापूंनी खुलासा केला. गाडी ज्यांच्या नावावर आहे ते मालक सुद्धा समोर आले आणि पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांची डायरीत नोंद सुद्धा केली. पण ही गाडी सापडली कशी, पोलिसांना मिळालेली टिप, ते समोर आलेले खुलासे, सगळा विषय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता नेमकं झालं काय, तर पुणे ग्रामीण पोलिसांना एक टिप मिळाली. पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने एक गाडी जाणार आहे. या गाडीमध्ये मोठी रक्कम आहे. पोलिसांना टिप मध्ये गाडीचा नंबर मिळाला होता. गाडी इनोवा आहे हे सुद्धा समजलं होतं. या टिप नंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. खरं तर आचारसंहितेचा काळ सुरू असल्यानं अनेक ठिकाणी पोलिसांच्या चेकपोस्ट आहेत. गाड्यांचं चेकिंग सुरू आहे. पण मोठी रक्कम असल्याची टिप मिळाल्यानं पोलिसांची अगदी पक्की नजर प्रत्येक गाडीवर होती. संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ एक गाडी आली. पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा. गाडीचा नंबर आणि पोलिसांकडे आलेला नंबर हे दोन्ही पोलिसांनी चेक केलं. MH45 AS 2526 नंबर आणि गाडी व्हेरीफाय झाली आणि पोलिसांनी गाडी थांबवायला लावली. गाडीमध्ये 4 माणसं होती. पोलिसांनी त्यांची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा चौघांनी अगदी शांतपणे उत्तरं दिली. पण पोलिसांना टिप मिळालेली असल्यानं ते फक्त प्रश्न उत्तरावर थांबले नाहीत. गाडीची तपासणी झाली आणि मागच्या सीटच्या खाली त्यांना काही प्लॅस्टिकची पोती मिळाली. पोलिसांचा प्रश्न आला, या पोत्यात आहे काय? गाडीतल्या चौघांची तारांबळ उडाली आणि पोलिसांचा संशय वाढला. मग पोलिसांनी ही गाडी खेड शिवापूर पोलीस स्टेशनला नेली. तिकडे ही प्लॅस्टिकची पोती उघडण्यात आली, तर त्यात काही बॉक्स सारख्या गोष्टी दिसत होत्या. पण तपासणी केल्यावर पोलिसांना समजलं, यामध्ये आहेत पैसे. 25 लाख रुपयांचे एक असे 4 बंडल प्रत्येक पोत्यात टाकले होते. या नोटांना कागद गुंडाळण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर प्लॅस्टिकचा टेप गुंडाळण्यात आला होता. हे पैसे अशा पद्धतीने ठेवले होते की जर कुणी वरच्यावर पाहिलं असतं तर यात पैसे आहेत असा संशय कुणालाच आला नसता. पण पोलिसांनी गाडीची पूर्ण तपासणी केली. त्यानंतर गाडीच्या सीट खालची जागा तपासून पाहिली आणि मग ही रक्कम हाताला लागली. ही रक्कम बाहेर आल्यावर पोलिसांनी निवडणूक अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, इन्कम टॅक्स अधिकारी यांना बोलवून घेतलं. नोटांची मोजणी सुरू झाली. गाडीसोबत ज्या 4 जणांना ताब्यात घेतलं होतं त्यांची सगळ्या तपास यंत्रणांकडून मिळून चौकशी सुरू झाली. हे सगळं अगदी मध्यरात्रीनंतर सुरू होतं. त्यामुळं पैसे कुणाचे आहेत, गाडी कुणाची आहे, गाडी कुठून निघाली होती, कुठे जात होती, याबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी होतं. पोलिसांच्या सोबत इतरही यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना मात्र या प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया देण्याचं टाळण्यात आलं. अजूनही चौकशी सुरू आहे असं काही अधिकारी म्हणाले. तर काही अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कोर्टात चेंडू सोपवला. रात्रभर चौकशी झाली असली तरी सकाळपर्यंत ठोस माहिती समोर आली नव्हती. पण म्हणून चर्चा थांबल्या होत्या का? तर अजिबात नाही. उलट विषय चर्चांवरच घुमत होता. गाडीचा नंबर पुढे आल्यावर गाडी ज्यांच्या नावावर आहे त्या अमोल नलवडे यांचं नाव चर्चेत आलं. नलवडे आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्यासोबत फोटो आहेत असा दावाही करण्यात आला. नलवडे यांच्या कुटुंबियांनी शहाजी बापूंना शुभेच्छा देण्यासाठी दिलेली एक जाहिरात सुद्धा चर्चेत आली. यावरून ही गाडी पुण्यातून सातारा मार्गे सांगोल्यात चालली होती अशी चर्चा सुरू झाली. साहजिकच या सगळ्या चर्चांच्या केंद्रस्थानी आले आमदार शहाजी बापू पाटील. एका बाजूला त्यांच्या नावाबद्दल चर्चा होत होतीच, पण त्याच वेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे एक ट्विट आलं, ज्यात त्यांनी लिहिलेलं, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी सापडले. हे आमदार कोण? काय झाडी काय डोंगर. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले. 15 कोटीचा हा पहिला हप्ता. काय बाप्पू, किती हे खोके. त्यांनी या ट्विटमध्ये निवडणूक आयोगाला आणि अमित शहा यांना सुद्धा टॅग केलं होतं. राऊत यांनी थेटपणे शहाजी बापू पाटील यांच्यावर आरोप केला. त्यामुळे राऊतांच्या आरोपांवर शहाजी बापू काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. माध्यमांनी सकाळीच शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया घेतली. तेव्हा ते म्हणाले की गाडी माझी किंवा माझ्या कुटुंबातल्या कुणाचीही नाही.
हा माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. मी 5 कोटींची रोकड जप्त केल्याची बातमी टीव्हीवर पाहिली. यामध्ये कुठेही माझं नाव आलेलं नाही. शिवाय ज्या गाडीत पैसे सापडले त्या गाडीशी माझा संबंध नाही. अमोल नलवडे हा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे असं थेटपणे म्हणता येत नाही. त्याचे वडील शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित होते, साखर कारखान्याचे संचालक होते. मुलं आता माझ्यासोबत काम करतायत, त्यांचे अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत. मात्र आता सापडलेल्या पैशांचं नेमकं प्रकरण काय आहे हे मला माहिती नाही. संजय राऊतांची सत्ता गेल्यापासून त्यांना झोपताना झाडं आणि उठताना डोंगर दिसतात. सांगोला म्हणल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा येतो. सांगोला मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्यामुळं माझ्या विरुद्ध राजकीय षडयंत्र रचलं जातंय. थोडक्यात राज्यभरातून आरोप होत असताना शहाजी बापू पाटील यांनी आपला या सगळ्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. पण ज्या अमोल नलवडे यांच्या नावावर इनोव्हा आहे त्या आपल्यासोबत काम करतात असंही अप्रत्यक्षपणे सांगितलं. मग यानंतर या प्रकरणाबद्दल ज्यांच्या नावावर इनोव्हा आहे त्या अमोल नलवडे यांची ही प्रतिक्रिया आली. ते म्हणाले, त्या गाडीशी माझा काहीही संबंध नाही. ती गाडी मी जून महिन्यामध्येच बाळासाहेब आसबे या अकोलामधल्या व्यक्तीला विकली होती. कागदपत्रे ट्रान्सफर बाकी आहे. त्यांनी मला गाडीचे पैसे ऑनलाईन पाठवलेले आहेत. मला माध्यमांमधूनच गाडी पकडल्याची बातमी समजली. मी माझ्या व्यवसायामध्ये व्यस्त असतो. माझ्याकडे कोणत्याही पक्षाचं पद नाही. माझा शहाजी बापूंशी वैयक्तिक काहीच संबंध नाही. माझे वडील शेकापचं काम करायचे. या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. या प्रकरणात अद्याप कोणावर गुन्हा दाखल झाला नसला तरी सागर पाटील, रफिक नदाफ, बाळासाहेब आसबे, शशिकांत कोळी या चौघांची नावं पोलीस डायरीमध्ये नोंद करण्यात आली आहेत. सागर पाटील हा शहाजी बापू यांचा नातेवाईक असल्याचं, पण शहाजी बापू आणि त्यांचे पुतणे एकत्र नसल्याचं सांगितलं जात आहे. तर शहाजी बापूंनी रफिक नावाच्या कार्यकर्त्याशी बोलतानाच काय झाडी काय डोंगर हे वर्णन केलेलं. त्यामुळं या प्रकरणात ज्यांचं नाव नोंद झालंय ते रफिक नदाफ आणि ते रफिक नदाफ एकच असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नोटांचं बंडल असलेला एक व्हिडिओ पोस्ट केला. पण त्या व्हिडिओचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं स्पष्ट झालं. कारण त्या व्हिडिओमध्ये 2000 रुपयाच्या नोटा होत्या आणि रिव्हर्स सर्च मध्ये तो व्हिडिओ जुना असल्याचंही समोर येत आहे. दुसऱ्या बाजूला संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एकूण 4 गाड्या होत्या. एकच गाडी पकडली आणि बाकीच्या जाऊ दिल्या. बाकीचे 15 कोटी कुठे पोचले असा आरोप सुद्धा केला आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावर सापडलेली ही गाडीतली कॅश निवडणूक प्रचारातही कळीचा मुद्दा ठरणार असल्याची चर्चा होतीये. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.